आज मी सावजी मसाला भात बनवित आहे. त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे. आता मी तयारी करत आहे मसाले भाताची. छानपैकी तेल गरम झालेलं आहे. जिरे मोहरी टाकून घेऊ. छानपैकी जिरे मोहरी झाल्यानंतर आपण तेजपत्ता टाकून घेऊ. छानपैकी जिरे मोहरी तडतडीत आहे. छानपैकी झालेली आहे. आता आपण तेजपत्ता टाकून घेऊ. तेजपत्ता सुद्धा छानपैकी झालेला आहे. आपण मिरची आणि कांदा टाकून घेऊ. छानपैकी त्याला एकदा परतून घेऊ. आता आपण त्याच्यात शेंगदाणे सुद्धा टाकून घेऊ आणि लसणाची पेस्ट सुद्धा मी टाकून घेत आहे आणि छानपैकी परतून घेत आहे. छानपैकी परतलेले झाले आहे. आता आपण त्याच्यात कढीपत्ता टाकून घेऊ. छानपैकी कढीपत्ता टाकून एकदा परतून घेऊ. छानपैकी परतून झाल्यानंतर आपण टमाटे टाकून घेऊ. छानपैकी लालसर होऊ द्यायचे. नंतर झालेले आहे. आता आपण टमाटे टाकून घेऊ. टमाटे सुद्धा टाकून झालेले आहे. आता एकदा आपण त्याला परतून घेऊ. छान तेल सुटसर परतून झालेला आहे. छानपैकी आपले मसाले शिजलेले आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यात आपले मसाले टाकून घेऊ. मी टाकलेला आहे तिखट, चवीनुसार तिखट टाकू शकता आणि हळद टाकलेली आहे. हळद टाकून झाली आहे. आता आपण सावजी मसाला टाकून घेऊ. सावजी मसाला मी थोडासा जास्त वापरलेला आहे कारण की आपण सावजी मसाला भात बनवित आहोत ना त्याच्याकरता, आणि मॅगी मसाला थोडासाच वापरलेला आहे. छानपैकी परतून घेऊ. मीठ टाकलेले नाही आहे कारण की माझी मुलगी लढत होती तर मला म्हणजे मी व्हिडिओ केलाच नाही मीठ टाकायचा. छानपैकी आपले मसाले शिजलेले. आता आपण त्याच्यात तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे मी. छानपैकी धुवून त्याच्यात थोडासा सांबार टाकून मिक्स छानपैकी एकजीव करून घेऊ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊ. छानपैकी आपले झालेले आहे. आता आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. 3 शिट्ट्यानंतर आपला मसाला भात तयार झालेला आहे. छानपैकी सुटसुटीत आणि मोकळा, मस्त चवीला अप्रतिम असा आपला सावजी मसाला भात तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊ. छानपैकी आपण काढून घेतलेला आहे. किती छान दिसत आहे ना मसाला भात, आणि एकदम सुटसुटीत मोकळा झालेला आहे. छानपैकी आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहत जा. धन्यवाद.